चला, रात्रीची पोळी उरलेली आहे तर त्याचं काहीतरी करायलाच पाहिजे ना. तर चला मी पोळीचा भुगा करणार आहे. इथे घेतलेले 2-3 पोळ्या होत्या त्याला कट करून घेतलेला आहे बारीक तुकड्यामध्ये. त्याच्यामध्ये हिरवी मिरची, कोथिंबीर, लसूण टाकून मस्त वाटून घेतलेलं आहे. वाटून घेऊन मग परत कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये तेल टाकलेलं आहे. कढई गरम झालेली आहे तर त्याच्यामध्ये टाकून घेते मोहरी आणि जिरं. चला तर मग काय म्हणतात ना, पोळी म्हणजे अन्न टाकून माजू नये, खाऊन माजावं पण टाकून माजू नये. तर त्याच्यामध्ये घेतलेला आहे कांदा टाकलेला आहे. कांदा घेतलेला आहे परतून. मस्त बाहेर पावसाचं वातावरण आहे आणि तुकड्याचं बेत आहे. तसं तर पोळीचा भुगा पण म्हणतात. नवीन भरपूर नावं आहेत याला पण. मग टाकून घेतलेलं आहे टमाटा, कढीपत्ता त्याला घेतलेला आहे परतून, पूर्णपणे परतून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये मग ॲड करायचा आहे मसाला नाही, पहिलं शेंगदाणे टाकायचे. शेंगदाणे माझे भाजलेले आहेत म्हणून मी तेलामध्येच टाकलेला आहे. तुम्ही तळून पण घेऊ शकता, काढून घेऊन मग नंतर मसाला टाकून करू शकता सगळं. माझे भाजलेले शेंगदाणे होते म्हणून तसंच टाकलेलं आहे. मग टाका चवीनुसार मीठ, हळद, थोडंसं लाल तिखट टाकून मिक्स करून घ्या. त्यानंतर झालेला आहे आपला, मग त्याच्यामध्ये टाकून घेतलेले कुटकी, पोळीचा भुगा. आम्ही कुटके म्हणताय बाबा, तुम्ही काय म्हणताय माहिती नाही. लसूण सगळं मस्तपैकी टाकून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये साखर, थोडंसं लिंबू पिळून घ्यायचं. मस्त बघा माझ्या नंदिनीला खायला दिलेलं आहे. नंदिनीला विचारते आता कसं झालेलं आहे, खाऊन बघ म्हणून. नंदिनी सांग बरं कसं झालेलं आहे. मस्त का? माझ्या पोरींना तर आवडतं. तुम्ही पण ट्राय करून बघा. मुलांना खूप आवडते अशा गोष्टी. चला, बाय बाय.